वेलकम टू माय चॅनल. आणि आज आम्ही छावा मूवी बघणार आहोत आणि नाईट आऊट पण मारणार आहोत. तर आता मित्रपरिवार आमचा सगळा जमा होईल आणि संकेत दळवी यांच्या घरी आम्ही नाईट आऊट मारणार आहोत आणि तिकडेच प्रोजेक्टर लावून मूवी पण बघणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवू. संबाटा बघा, संबाटा. गुड लाइफ 26. यार संकेत, काकाला बोल जरा घर खालती घ्यायला. किती चढावं लागतं वरती, असं वाटतं गडावर चढतोय भाई, दम लागला. तर फायनली मी संकेत दळवी यांच्या घरी पोचलेलो आहे. 30 मिनटं ट्रॅकिंग केल्याच्या नंतर हे शेवटच्या पायऱ्या बाकी आहेत आणि लवकरच आता त्याचं घर मला बघायचं असेल तर हे बघा. तर आता आम्ही संकेतच्या दुकानात एंट्री मारतोय आणि हा बघा आम्हाला बोलून स्वतः झोपलाय. आणि इथे आमचा प्रोजेक्टर लागणार आहे, त्याच्या आधीचा नक्षा बघून घ्या आणि नंतर कसा असेल तो पण दाखवीन मी तुम्हाला. आल्याच्या नंतर मला वाटलेलं की सगळेजण आले असतील आणि सगळी तयारी झाली असेल, पण आता आम्ही दोघंच आहोत आणि हे काय बोलू, शब्द मी वापरू नाही शकत कारण की फॅमिली पण ब्लॉग बघते म्हणून, नाहीतर चांगले शब्द वापरणार होतो मी आता. तर आता आम्ही अर्धा तास झालोय त्यांची वाट बघून बघून, तरी हे कुत्रे लोक अजून आलेले नाहीत. हरामखोर लोक. आम्ही झोपून वैताग आला आता आम्हाला, काय करणार. 12चा शो होता, अजून 12 वाजून गेले, 12 वाजून 1 मिनिट आले तरी कोण आलेलं नाही. काय बोलायचं. 12चा शो 1 वाजता होणार. लेट सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. कुत्रे लोक आता 1 वाजता घरी येत आहेत. 12चा शो आणि 1 वाजता येत आहेत. अरे ह्या माणसा लोकांनी एवढी मोठी स्क्रीन आणावी, म्हणजे आख्या पार्क साईडला पिक्चर दाखवायचा आहे ना. स्विच कुठे संख्या, स्विच आपण बनव, टेन्शन नको घेऊ. ए पपुन्या कसा तर आमचा प्रोजेक्टर लावायला खूप मेहनत चालली आता. जरा थांबा. आम्ही बाहेरून माणूस मागवलाय. हा बघा जॉर्डन, आणि हा इंडिया. विराट कोहली आलाय आमच्याकडे. विराट कोहली. इंडिया पाकिस्तानची मॅच आहे उद्या, टायमावर जा नाहीतर झोपून राहशील. हा बघा ऋतिकचा केळं खातोय, केळं. नीट का नीट. आमच्या पपुन्या भाईची मेहनत. आणि आमचे शो पोजर. प्रोजेक्टर लावायला आपले बिल्डर आणि विराट कोहली, सोम जाधव खूप मेहनत करतात. विराट कोहली बोलला कसा लावला तो नाही दाखवला. मी प्रोजेक्टर लावला आहे. रिक्षा खांद्यावर शेअरिंग देतो सगळ्याला. मोबाईल कुठे लावला माहित नाही मला. आदू काय Q for queen. Q for queen. हा हिचा भाऊ आहे. मला माहितीच नाही, पहिल्यांदा बसतोय काय करतोय आपण. अरे मग काय आपण प्रोजेक्टर वर काय बघणार, फक्त व्हाईट स्क्रीन. माहितीच नाही चालू कसं करायचं. अरे माहितीच नाही तर पिक्चर कसा बघणार आपण.
अरे ते करू हे आपल्याला कोणतरी आठवलं. तो मला शिवाय घालतो, तुला घेऊन येतो इकडे तिकडे. तू लाडवून ठेवलाय. आपले प्लॅन नाही, मी याला घ्यायचं ठरवलं, पण हा भिकारचोट केला, भिकारचोट. AC कुठे आहे? हा चड्डी वाले लक्ष्मीला 3 भोकाची कपडा पुसायला. कपडा पुसायला बोललो. हे बघा ह्याची आहे चड्डी. ऍट लास्ट आमचा प्रोजेक्टर चालू झालाय. आता बघू त्याला स्टार्ट कसा करतात. हे तर फक्त स्क्रीन ऍडजस्ट करतायत. काय झालं बेटा सो जाओ नहीं तो संदेश दळवी आ जाएगा. तांबा चकला चकना चकना. आता बाटली पण येईल थोड्या वेळाने. थंड पाणी आणलं का? चकना चकना बाटली बाकी होतं. अरे ठेव देते. दाखवू नको यार, दाखवू नको. संकेत हे लोक तिकडे सेटअप लावतायत आणि आम्ही जरा स्नॅक्स वगैरे आणायला बाहेर जातोय. स्नॅक्स येस स्नॅक्स. कोणाची स्नॅक्स नाही रे, स्नॅक्स. तुझा विश्वास नाही. म्हणून तू बँकेत काय कामाला लागला मला तेच समजलं. समजलं का? एक गाडीला ब्रेक नाही तरी हा ऋतिक आमचा हेवी ड्रायव्हर काय करतो. आणि हा बघा हा पारसाईडचा बिल्डर येडे झाले. मागच्या बिल्डर सिग्नल आहे. अडाणी आहे त्याला. आमची सगळी शॉपिंग करून झालेली आहे. दाखव रे जरा लिमका विमका. तर गाईज बॉडी बनवायची असेल तर हे खावं लागेल शेंगदाणे चणे सगळं. हे चालेल. लिमका आणि आमचा मजनू. खरं प्रेम होतं तुझं. खरं प्रेम. जो म्हटली खरं प्रेम कोण होता? म्हणजे काय करते माहिती का? फक्त एवढं करतो. एवढं काय करते काय माहिती. असं बसू नको. अर्धा मिनिट बस ॲट लास्ट आमचा छावा मूवी चालू झालाय आणि आमची सगळी मंडळी आता पिक्चर बघायला बस झोपलेली आहे. बसलेली नाही, झोपलेली आहे. तर गाईस आता झाला इंटरव्हल आणि आम्हाला बाहेरून कोणीतरी कडी लावले. आम्ही दुसरा उपाय आम्हाला कडी लावले म्हणून दुसरा उपाय. हा आई काय करत होता तिथे? आवड भाई ये कितने का है? ये देखो जिम के लिए प्रोटीन केला हाँ ये है 1000 रुपए का. और तुमको अगर सस्ता चाहिए सबसे सस्ता हाँ तो ये खायला मिलेगा बस 2 रुपए का. खाइला मिलेगा कचरा. हाँ. वाह. और पानी कितने का है? ये मालूम ना क्या है? बालाजी वेफर्स मसाला सेव मुरमुरा. हाँ ये चाहिए रहेगा तो फिर घर बेच के आओ. भाई चाहिए तो लो नहीं तो घर पे जाओ. चलो भाई चल भाई बहुत महंगा है इसमें अपना घर चला जाएगा. ये चोरी मत बोल. तर आताच आमचा पिक्चर बघून संपलाय. आम्हाला दाखवणार. आणि हे बघा. सबस्क्राईब टू माय ब्रदर्स चॅनल. हा, आणि आयुष हा कदम. पपुन्या सबस्क्राइब P for पपुन्या. सत्य घटना हॉरर शो
कविता भाभी सॉरी कविता द किंग. तर विरारची सत्य घटना आहे कविता असं यूट्यूबला टाका तुम्हाला भेटेल आणि माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड करीन याची लिंक ती जाऊन बघा. खूप भयानक अशी स्टोरी आहे नक्की बघा. तर आमची आता मस्ती वगैरे करून सगळे आडवे झालेले आहोत आणि थोडासा आराम करणार आहोत आम्ही. चला झोपतो जरासा. बाय बाय. तर गाईस आता वाजलेत सकाळचे 6 आणि आमचे मित्रपरिवार जरा झोपलेलो होतो. थोडीशी एक झोप काढली आणि छावा पिक्चरची रिव्ह्यू द्यायचा म्हणजे तर ठीक होता. फक्त लास्टचे 20 मिनटं खूप चांगली होती आणि त्यांची बॅकग्राऊंड म्युझिक आणि म्युझिकवरती जे काम केलं आहे ते लय बेकार आहे. म्हणजे ठीक ओके एवढं काही खास नाही. तर ब्लॉग शूट करता करता थोडेसे अपशब्द निघाले असतील तर चालून जातात. ठीक आहे. उठा सकाळ झाली. मोती स्नानाची वेळ झाली. एक मित्र आमचा घरच्या दिशेला निघालेले. बघिरा. आमची नाईट आऊट संपलेली आहे आणि आता सगळे आपापल्या घरी चाललेत. तर सी यू बाय. तर गाईस तुम्हाला माझा हा वाला ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि दाबून शेअर करा.